अधिक राज ठाकरे, शिवसेना स्वतंत्र किंवा काय, तुम्ही कसं बघताय गणित? नाही, याच्यामध्ये मुळात आधी अखिल चित्रे बोलला त्याप्रमाणे पत्रकारांना काही घाई वगैरे नाहीये. तुम्ही युती करा नाही तर करू नका, तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही उद्या नाही केली तरी आम्ही त्या बातम्या देणार आणि केली तरी आम्ही त्या बातम्या देणार. बातम्या देणं हे आमचं काम आहे. मुळात तुम्ही हा मुद्दा लक्षात घ्या. दुसरा राहिला मुद्दा, पृथ्वीराज चव्हाणांनीच अलीकडे एक स्टेटमेंट केलेलं आहे, जर शिवसेना मनसेबरोबर गेली तर आमची त्यांच्याबरोबर ती युती होऊ शकत नाही, आघाडी होऊ शकत नाही. हे पृथ्वीराज चव्हाणांनी अलीकडेच त्यांचं स्टेटमेंट आहे, त्यांनी क्लिअरच केलेलं आहे आणि ते होणेही नैसर्गिकदृष्ट्या शक्य नाही आहे. मूळ मुद्दा येतो तो मुंबई महानगरपालिकेभोवती प्रामुख्याने या सगळ्या गोष्टी फिरतायत. आता महानगरपालिका निवडणुका मुळातच गेले 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष झालेले नाही आहेत. नगरपालिका, जिल्हा परिषदा सगळ्याच निवडणुका व्हायच्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती वेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे आघाड्या युत्या झालेल्या आपल्याला बघायला मिळतील. तशा त्या युतीमध्ये होतील आणि महाविकास आघाडीमध्ये होतील किंवा नाही होतील. प्रश्न असा येतो की मनसे आणि शिवसेना एकत्र आली तर मविया त्यांच्याबरोबर येऊ शकते का, तर त्याचं उत्तर नाही असं द्यावं लागेल. शरद पवारांची भूमिका मला माहीत नाही त्या सगळ्या प्रकरणामध्ये काय असेल, पण मुख्यतः आत्ता जी लढाईचा आपण विचार करतो, प्रामुख्याने जी चर्चा केंद्रित आहे ती मुंबईच्या अनुषंगाने आहे. जर तसा विचार केला तर महाराष्ट्राची बाकीची मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक वगळता बाकी महाराष्ट्राची थोडी गणितं वेगळी राहतील. त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर वेगळ्या आघाड्या युत्या होऊ शकतील किंवा स्वतंत्रपणे शिवसेना लढेल, स्वतंत्रपणे मनसे लढेल, कदाचित एकत्रित पण लढतील. प्रश्न येतो मुंबईमध्ये काय होईल. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत अनेकदा सांगितलेलं आहे, युती करण्याची संकेत त्यांनी स्पष्टपणे दिलेले आहेत. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी दिलेले आहेत. अनिल परबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे. संजय राऊत आतापर्यंत अर्धा डझन वेळा बोलून गेले असतील. मुद्दा असा आहे की राज ठाकरे हे या संदर्भात एकही शब्द आजपर्यंत बोललेले नाहीत. त्यांच्या पक्षाचा एकही पदाधिकारी या संदर्भात एक शब्दही बोललेला नाही. परंतु मराठी भाषा, त्रिसूत्री भाषा आणि त्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं ज्यावेळेला ही मंडळी एकत्र आली होती त्यावेळेला डोममध्ये किंवा ओव्हरऑल सगळी बाहेरचं एकूण जर मराठी जनांची एक भूमिका, मानसिकता बघितली तर भविष्यामध्ये हे दोन भाऊ एकत्र येऊ शकतात असं म्हणायला काही हरकत नाही. अर्थात त्यांच्यापुढे आता महानगरपालिका निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका हा एकच पर्याय आहे. आता विधानसभा आणि लोकसभा काही होणार नाही आहेत आणि दोघेही एवढे सुज्ञ आहेत की उद्या मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे स्वतंत्रपणे लढली तर मागच्या वेळेला जी परिस्थिती झाली त्याहून आणखी वाईट परिस्थिती होऊ शकते याची जाणीव त्यांना आहे. आणि उद्या उद्धव ठाकरे यांचा पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर मोठ्या प्रमाणात पराभव झाला तर त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिंदे सेनेचे कोणते नेते असतील, हे राज ठाकरे यांची उपयुक्तता संपल्यामुळे त्यांना भेटायला त्यांच्या घरी जाण्याची शक्यता दिसत नाही. बर मी संदीपजी, फार अतिशय उत्तम मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. मी पुन्हा काँग्रेसपासून सुरुवात करेन. सचिनजी, हे ठीक आहे, शिवसेना राज ठाकरे एकत्र येतील की बाजूला ठेवूयात. काँग्रेसची सदोदित फरफट, मग ती केंद्रापासून म्हणजे ऍडजस्ट कोणी करायचं, काँग्रेसने करायचं, जागा कोणी सोडायच्या, काँग्रेसने. तिकडे काय, अरे सपा आहे तिकडे, नाही यादवांना दुखवायला नको त्यांच्यासाठी जागा, तिकडे काय लालू प्रसाद यादव त्यांना नको दुखवायला. असं करत करत महाराष्ट्रामध्ये एकतर शिवसेनेसोबत तुम्ही गेला, जो आयडिओलॉजिकल प्रचंड मोठे दोन वेगळे ध्रुव ते एकत्र आल्यानंतर आता शिवसेना म्हणते राज ठाकरेंबरोबर, आणि मग राज ठाकरे मग सगळं हनुमान चालीसा आधीची आंदोलनं सगळं आलं जे काँग्रेसने लगेच बघितलं. आणि हे बघितल्यामुळेच मराठीच्या आंदोलनाच्या